आणि म्हणून हे जे दंगली ज्यांच्या डोक्यामध्ये बसलेले आहेत किंवा काढण्याचा हेतू आहे त्या सगळ्यांना माझं असणारं आव्हान आहे की दंगलीतून काहीही साध्य होणार नाही। उलट कौटुंबिक ज्याला आपल्याला म्हणता येईल की वादविवाद फार मोठ्या प्रमाणात चालतो, आयुष्यभर चालतो, एक पिढ्या नाही दोन दोन पिढ्या त्या ठिकाणी चालतात। आणि म्हणून दंगलीपेक्षा चर्चा आणि त्याच्यातून मार्ग काढणं हा महत्वाचा असं मी त्या ठिकाणी मानतो। दंगल कोणीच करू नये ही माझी सगळ्यांना विनंती। फार तेढ निर्माण झाली आहे हे बरोबर। असं माझं म्हणणं असं आहे की शेवटी आरक्षण कोणाला द्यायचं कोणाला द्यायचं नाही हे सरकारच्या हातामध्ये। दंगली करून काय साध्य करणार? दंगली करून काही साध्य होणार नाही। त्याच्यामुळे दंगल करूच नका हे माझं स्वतःचं म्हणणं आहे। आपण दोघांनी बसून सरकारच्या विरोधात लढा, आपसात कशाला लढणार? ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।